प्रफुल्ल लोढा सर्वपक्षीय कार्यकर्ता गिरीश महाजनांनी फोटो दाखवलेत। पवार, ठाकरे, जयंत पाटलांसोबतचे फोटो त्यांनी दाखवलेत। एकनाथ खडसेंची मानसिक स्थिती खराब असल्याचंही गिरीश महाजनांनी म्हटलंय। कॅबिनेट मंत्री गिरीश महाजनांनी आता टीका केलेली आहे। गिरीश महाजनांनी यावेळी लोढाचे फोटो दाखवलेले आहेत। पवार, ठाकरेंसोबतचे फोटो महाजनांनी दाखवलेले आहेत। तर प्रफुल्ल लोढा सर्वपक्षीय कार्यकर्ता असल्याचंही गिरीश महाजनांनी म्हटलेलं आहे। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। खडसेंची मानसिक स्थिती खराब असल्याचंही महाजनांनी यावेळी बोलताना म्हटलंय। प्रफुल्ल लोढा सर्वपक्षीय कार्यकर्ता आहे आणि ठाकरे, पवारांसोबत त्यांचे फोटो असल्याचंही गिरीश महाजनांनी यावेळी दाखवलेलं आहे। तर खडसेंची मानसिक स्थिती खराब असल्याचंही महाजनांनी म्हटलेलं आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। कालपासून लोढासोबतचे फोटो पाहून गिरीश महाजनांवर टीका केली जात होती, मात्र आता गिरीश महाजनांनी त्या लोढाचे फोटो पवार, ठाकरेंसोबत असल्याचंही यावेळी दाखवलेलं आहे। या ठिकाणी जामनेरमध्ये छापेमारी झाली असं ते खडसेंनी मला काही कळत नाही खडसेंबद्दल। तर त्यांचं डोकंच तपासावं लागेल। म्हणजे ते तपासासारखं राहिलेलं नाही, ऍक्च्युली ते फार गौण झालेलं आहे। पण काय वारंवार वर्षानुवर्ष एकच विषय मागच्या काळात बदल सीडी माझी ईडी लागली तुमची ईडी गेला तुमचा 3 वर्ष आत गेला। कुठे आली तुमची सीडी? कोणती सीडी आहे? म्हणजे नाहक बदनाम। आपल्याकडून राजकीय याचं काही वाकडं होऊ शकत नाही, मतदारसंघात पडू शकत नाही, आपण त्याला जिल्ह्यामध्ये शोध देऊ शकत नाही, कुठे हरवू शकत नाही। मग सगळ्यात सोपा मार्ग काय? बदनामी करायची आणि मग फक्त हवेत गोळीबार। हे माझ्याकडे सीडी आहे, अरे दाखव ना बाबा, दाखवा काय तुमच्याकडे। तर ते काही नाही, अरे आत्ता होती हो, कुठे गेली? हरवली अशी कशी काय हरवली? अशी हरवते का कोणाची सीडी? पण इतकं बालिश स्टेटमेंट, बालिश गोष्टी त्या ठिकाणी करतायत, तरी पण भोगतायत सगळ्या गोष्टीमध्ये अडकलेले आहेत। इकडे अडकले की वरती लोटांकडे घालतात, पाय चाटतात, परत खाली येतात।